नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत संविधानाची उद्देशिका. तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येक आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची सुरुवात ही उद्देशिकेने होते. म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आपल्या संविधानाची उद्देशिका दिलेली असते. तर या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जेवढ्या काही संज्ञा आहेत त्यांचा आपण अर्थ समजून घेऊया. तर तो अर्थ महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्र पुस्तकातून मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपण पाहूयात संविधानाची उद्देशिका. तर आपल्याला माहितीच आहे की संविधानाची उद्देशिका. तर संविधान म्हणजे काय असते याचा अभ्यास आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. तर संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली आणि संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. आणि अशा या संविधान निर्मिती प्रक्रिया आपण पाहिली. तर आपण आता पाहूया संविधानाची उद्देशिका. तर या ठिकाणी आपण पाहूया की संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. म्हणजेच कोणताही कायदा करण्यामागे काही विशिष्ट उद्दिष्टे किंवा हेतू असतात आणि ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात आणि त्यांची एकत्रित, थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना. तर म्हणजे संविधानाचे संक्षिप्त स्वरूप त्यालाच आपण काय म्हणतो की प्रस्तावना. आणि त्या प्रस्तावनेलाच आपण काय म्हणतो उद्देशिका. आणि उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. आणि उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की आपल्या भारताची उद्देश पत्रिका. तर हे आहे आपल्या भारताची उद्देशिका. तर आपल्या सगळ्याच अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये आपल्याला दिलेली असते उद्देशिका. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या उद्देशिकेची सुरुवात झालेली आहे. आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता आणि निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजेच या उद्देशिकेमध्ये सुरुवात केलेली आहे आम्ही भारताचे लोक. आणि भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य अशा पद्धतीचा भारत घडवण्याचा आणि सगळ्या नागरिकांना कोणत्या प्रकारचे न्याय मिळतील तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक या तिन्ही प्रकारचे न्याय मिळतील. आणि स्वातंत्र्य तर कशाकशाचे स्वातंत्र्य मिळेल? विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जाची व संधीची समानता आणि बंधुता. तर ह्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द म्हणजे या उद्देशिकेमध्ये वापरलेल्या प्रत्येक संज्ञेला असे खूप सारे म्हणजे प्रत्येक शब्दाला असा एक महत्त्वपूर्ण अर्थ दिलेला आहे. तर त्या प्रत्येक संज्ञेचा आपण पूर्ण अभ्यास करूयात. तर आपण पाहूयात की यातील सर्व संज्ञांचा आपण शब्दार्थ तसेच त्याचा काय अर्थ होतो हा समजून घेऊया.
तर आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे, हे या उद्देशिकेमध्ये सांगितलेले आहे. आणि यातील मूल्य, विचार आणि हेतू हे उदात्त आहेत आणि ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. तर या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक. आणि या भारताचे लोक या शब्दांनी उद्देशिकेची सुरुवात होते आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूया की सार्वभौम्य राज्य. तर या शब्दाचा अर्थ होतो की म्हणजे एखादे राज्य की जे की परकीय नियंत्रणाखाली नसणे. तर भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. म्हणजेच काय झालं, तर आपल्या देशावर जे इंग्रजांचे राज्य होते, इंग्रजांचे जे नियंत्रण होते ते आता नष्ट झाले किंवा समाप्त झाले. तर आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. असे एखादे राज्य जे की परकीय नियंत्रणाखाली नसणे, असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते होते? तर ते होते सार्वभौमत्व प्राप्त करणे. आणि हे सार्वभौमत्व म्हणजे काय? राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार. आणि लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरविण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. तर पुढे आपण पाहूया की समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. म्हणजे खूप श्रीमंत गट एकीकडे आणि खूप गरीब गट एकीकडे. तर समाजवादी राज्यामध्ये श्रीमंत आणि गरीब असा खूप मोठा भेद असा नसतो आणि देशाच्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. म्हणजे संपत्तीचे केंद्रीकरण होत नाही, अशी काळजी घेतली जाते. तर आपण पाहतो धर्मनिरपेक्ष राज्य. तर आपल्या उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. तर धर्मनिरपेक्ष राज्य. तर धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. कोणत्याच एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते आणि नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. तर धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचाही विचार करणे आवश्यक असते. तर पुढे आपण पाहूया लोकशाही राज्य. तर लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता ही लोकांच्या हाती असते आणि त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. तर शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. तर असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते.
म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात आणि निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. यालाच आपण काय म्हणतो? लोकशाही राज्य. तर गणराज्य. तर आता पुढे पाहूया आपण गणराज्य. तर आपल्या देशात लोकशाही बरोबरच गणराज्य पद्धत आहे. तर गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात आणि कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. म्हणजे आपलं राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी जी महत्त्वाची पदे आहेत ती सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. म्हणजेच राजसत्ताक पद्धतीप्रमाणे आपल्या भारतामध्ये नसते. तर कुठलाही व्यक्ती अशा पदांवर पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे यासारखी पदे आपण लोकांकडून निवडून दिली जातात आणि राजसत्ताक पद्धतीमध्ये ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. तर गणराज्यामध्ये काय राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे जे पद आहेत ते आपण लोकांकडूनच निवडून दिले जातात. तर आता आपण पुढे पाहूया की आता या उद्देशिकेतील उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, काही मूल्य व त्यांचे व्यवहार करण्याची व कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. तर ते मूल्य कुठले कुठले आहेत? तर उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असे काही मूल्यांची हमी आपल्याला दिलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया न्याय. तर न्याय म्हणजे काय? तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. आणि सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. आणि उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. तर ते कुठले कुठले न्याय आहेत? तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. तर आपण पहिल्यांदा पाहूया की उद्देशिकेत दिलेले न्याय तर सामाजिक न्याय. तर व्यक्तींमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान, लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असेल. आणि आर्थिक न्यायामध्ये भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात आणि गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्याची उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. म्हणून आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. तर आपण पाहिले सामाजिक न्याय, आर्थिक न्याय. तर आता पुढे पाहूया आपण राजकीय न्याय. तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे आणि त्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. पुढे आपण पाहूया स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. आणि लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. तर स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात.
तसेच श्रद्धा, समजुती, उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. तर आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. तर पुढे पाहूया आपल्याला समता. समता हे जे मूल्य आहे ते उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा व संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. म्हणजे जात, वंश, धर्म, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल, असा याचा अर्थ आहे. म्हणजेच समानता म्हणजे माणूस म्हणून जे काही आपल्याला अ, अ, आपले जे काही गोष्टी आहेत, जात, धर्म, वंश, लिंग यामध्ये भेद केला जाणार नाही आणि प्रत्येकाचा माणूस म्हणून दर्जा समान असेल. तसेच उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद पण केले जाणार नाहीत. म्हणजे समान दर्जाची हमी देणे. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी म्हणजेच नोकरीमध्ये, रोजगारामध्ये सर्वांना समान संधी मिळावी अशी उपाययोजना आपल्या संविधानामध्ये करून ठेवलेली आहे. तर संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्त्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्त्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती. तर बंधुता. तर बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. तर संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही, तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. आणि बंधुता असणे म्हणजेच आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. तर बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. तर बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. आणि व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते, तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचाही केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हा आपोआपच व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल आणि अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. तर न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते आणि भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःस अर्पण केले आहे, या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्या संज्ञांचा अभ्यास केलेला आहे. तर भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जाची व संधीची समानता, तसेच बंधुता आणि हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून ही प्रत स्वतःला अर्पण करीत आहोत. आणि हे कधी केलेले आहे आपण? संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण सगळ्याच संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे.
तर काही अडचण असतील तर विचारू शकता. थँक यू. धन्यवाद.